हमा माता निरोप द्यावा आता येतो आम्ही। नमस्कार माझा गरुड हनुमंता, नमस्कार माझा गरुड हनुमंता, निरोप द्यावा आता येतो आम्ही। नामा म्हणे चरणी ठेवोनिया माथा, नामा म्हणे चरणी ठेवोनिया माथा, निरोप द्यावा आता येतो आम्ही। राही रखुमाई सत्यभामा माता, निरोप द्यावा आता येतो आम्ही। पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। सरे चरणा संताची विसरे चरणा संताची, विसरे चरणा संताची। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका। महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्य किल शक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि, बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। आता नमो रंगभूमिका कीर्तनी उभे होती लोका, टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करोनी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला। अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांडनायक पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपादानानं पुण्य पवित्र मातृभूमीमध्ये किम निमित्तानं ही सेवा आहे आपल्या सर्वांना ज्ञातच आहे। तरीसुद्धा आपल्या कार्यक्रमाचा अल्प असा परिचय करून देतो आणि माझ्या कीर्तन रूपे सेवेला प्रारंभ करतो। ऐका, पुण्य पवित्र मातृभूमी हरणी गावाच्या परिसरामध्ये असलेलं आपलं हे बनकरवाडी छोटंसं गाव आणि या बनकरवाडीमध्ये वैकुंठवासी, कैलासवासी, सत्यलोकवासी, गोलोकवासी असणारे आदरणीय महिपत भीमाजी बनकर, हो, ज्या महिपत बाबांनी संत साहित्याचा नव्हे संपूर्ण महाराष्ट्राला भक्तिविजयासारखा गोड असा ग्रंथ दिला, त्यांच्यासारखंच नाम असलेले महिपत बाबा आदरणीय तात्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आणि तात्यांच्या पाठीमागं त्यांचा मुलगा श्री सुनील महिपत बनकर, त्यांची असणारी सून कल्पना सुनील बनकर, आमच्या आजी शकुंतला महिपत बनकर आणि मुलगी अलका मोहन क्षीरसागर आणि नातू आहे राजेंद्र सुनील बनकर आणि 3 नाती आहेत रुपालीताई, दीपालीताई आणि छाया। या न्यायानं 3 नाती, 1 नातू आणि 1 मुलगा 1 मुलगी असा हा आदरणीय तात्यांचा परिवार। या संपूर्ण परिवाराला शोकसागरामध्ये सोडून गेल्या वर्षी याच तिथीला वैकुंठवासी महिपत तात्यांचं वैकुंठ गमन झालं। आज त्यांचं श्राद्ध म्हणजे श्रद्धेनं जे केलं जातं असा श्राद्धाचा हा पवित्र सोहळा आणि या सोहळ्याच्या नियोजनानं तुम्ही सर्वजण जमलेले सर्व ग्रामस्थ मायबाप विठ्ठल विठ्ठल। हो, खरं तर या बनकरवाडी गावातल्या लोकांचं भाग्य आहे, कारण पैसे देऊन सुद्धा ही अशी मंडळी मिळत नाहीत। आजच्या या कार्यक्रमाचं गोड नियोजन ज्यांच्यामुळं झालं ते आदरणीय तात्यांचे असणारे जवळचे नातेवाईक आदरणीय आमचे
फलटण खंडाळा परिसरातील वारकरी वैभव मृदंग अलंकार अनिकेतजी महाराज गोरे त्यांच्याबरोबर सातारा जिल्ह्याची गान कोकिळा म्हणून ज्यांना काल परवाच सातारा जिल्ह्याचं वारकरी रत्न म्हणून ज्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, आदरणीय संतोष महाराजजी माने, आदरणीय आम्ही त्यांना माने बाबा म्हणतो. हे आमचे परमार्थिक पिताश्री आहेत, ज्यांनी आम्हाला बोटाला धरून परमार्थामध्ये आणलं, अशी आदरणीय माने बाबा. त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्ह्यात जवळ असणारे जेजुरी गाव आणि या जेजुरी गावाची वारकरी अलंकार गायन अलंकार असणारे युवा कीर्तनकार आदरणीय साईरथ दादा जगताप, आदरणीय अशोक महाराजजी बर्डे आणि तुम्ही सर्व दादा महाराज नरोटे, सर्व पूर्ण बनकरीवाडीतील तुम्ही टाळकरी मायबाप सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल. हो दादा, आता इको बंद करा आणि फक्त मोकळा आवाज द्या. आजचा जो अभंग सेवेला घेतलेला आहे तो संत नामदेवरायांचा आहे. निर्याणपर प्रकरणातला अभंग आहे. अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, ऐका. जाताना शेवटच्या क्षणाला नामदेवराय भगवान पंढरीनाथ पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना करतात, देवा ज्या कार्यकर्ता जन्माला आलेलो होतो ते अवतार कार्य आता पूर्ण झालंय. अवतार कार्य संपून आता इहलोकाची यात्रा संपून देवा मला आता निरोप द्यावा. म्हणून अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता निरोप द्यावा, आता येतो आम्ही. पांडुरंगा हे रुक्मिणीच्या मालका निरोप द्यावा, आता येतो आम्ही. दुसऱ्या चरणामध्ये पुन्हा राही रकुमाबाई सत्यभामा माता, सत्यभामा मातेला सुद्धा सांगतात, आई आता माझा अवतार कार्य पूर्ण झाले, आता मला जावं लागतंय. तिसऱ्या चरणामध्ये गरुड हनुमंताला नमस्कार केलाय आणि शेवटच्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात, देवा जाण्यापूर्वी एकदा तुझ्या पायावरती नतमस्तक होतो आणि आता निरोप द्यावा, आता येतो आम्ही. असा हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा. तुम्हाला सांगतो मायबाप, जरा कीर्तन लक्ष देऊन ऐका. मला सांगा, मंदिर नसलेलं गाव शोधून सापडेल, ऐका, मंदिर नसलेलं गाव शोधून सापडेल, पण मसनवटा नसलेलं गाव शोधून तरी सापडेल का बर्डे महाराज? का आहे तुमच्याकडे एखादं गाव ज्या गावात मसनवटाच नाही? हो, आहे का असं एखादं तरी गाव? नाही महाराज. जगाच्या पाठीवरती असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये मशानभूमी नाहीये. कबीर महाराजांचा गोड दोहा आहे, आएगा सो जाएगा राजा राव रंक और फकीर. फकीरापर्यंत जेवढा जेवढा जीव जन्माला आलाय नवे नवे. आपली आपल्या ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर ज्याचं बारसं झालंय त्याचं तेरसं हे होणारच आहे. म्हणून 1 कोटी माझ्या वाचनामध्ये आली. हो, माणसाचा जन्म होतो खाटेवर, आयुष्यभर लक्ष नोटावर, मरताना 13वा कुठं घाटावर, आणि तरी सुद्धा माणसाला पैशाची हाव काही संपत नाही. हा, आणि या न्यायानं वैकुंठवासी असणारे आदरणीय महिपती तात्यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि मग जो अभंग सेवेला घेतला नामदेवरायांचा कृतकृत्यता वर्णन करणार आहे. बघा, वर्षश्राद्धाची कीर्तनं रोज आहेत आपल्याकडे आणि प्रत्येक कीर्तनामध्ये आपल्याला एकच सांगितलं जातं, आई बाप, आणि याच्या पलीकडचा विषय नसतो, सगळी गाणीच असतात. पण कुठंतरी वेगळं चिंतन समाजाला ऐकावं मिळावं. का वर्षश्राद्ध साजरं करावं, वर्षश्राद्ध साजरं केल्याचा परिणाम काय होतो, या सगळ्यांचं उकल करणारा हा अभंग आहे. ऐका, शास्त्र असं सांगतं, गेलेल्या माणसाचे शास्त्राने 6 विधी करणं गरजेचं आहे. ते 6 विधी कोणते आहेत? 1 अंत्यसंस्कार, 2 सावडण्याचा विधी, त्याला मातीचा विधी म्हणतात, 2, 3 दशक्रिया विधी, 4 13वा, 5वा भरणी श्राद्ध आणि 6वा वर्षश्राद्ध. हे 6 विधी प्रत्येक गेलेल्या माणसाचे करावे लागतात. याच्याबरोबर उपश्राद्ध असलेलं मासिक श्राद्ध सुद्धा करावं लागतं. पण 6 विधी प्रामुख्याने का करावे लागतात? हिंदू धर्मामध्ये एकूण शास्त्र किती आहेत? 6 शास्त्र. म्हणून प्रत्येक शास्त्राचा एक एक गुण, 6 विधी करणं गेलेल्या व्यक्तीचे गरजेचं आहे. पण तुम्हाला सांगू का मायबाप, जरा लक्ष देऊन चरित्र ऐका, कीर्तन लक्ष देऊन ऐका. ऐका, एखाद्या माणसाचा प्राण काळ जवळ आला, मरण काळ जवळ आला की शास्त्र असं सांगतं, मरण काळ जवळ आल्यानंतर माता वर्ग बहुतांशी आपण सेवेला जवळ असतो. मग शेवटच्या क्षणाला काही काही माणसांना घरडा लागतो, काही काही माणसांच्या घशातून घर 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 असा आवाज यायला लागतो. हा, काही काही माणसं कोंबडं बकरं कापताना जसं तरफड तडफड करावीत अशी काही काही माणसं तरफड तडफड करायला लागतात. पण शास्त्र असं सांगतं, संत महात्म्यांचं मरण आणि सामान्य जीवाचं मरण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ऐका, सामान्य जीवाचं मरण असं आहे, सामान्य जीव मरायला लागला की शेवटच्या टायमिंगला तरफड 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 माशासारखा जीव करायला लागतो. आणि गावातली माणसं सांगतात, महाराज काय खरं नाही, काहीतरी उपाय सांगा.
आणि बाबाला ह्याच्यातनं मोकळं करा. 2 दिवस झालं पाहुणी रावळी दारात बसू नयेत, कवा काय घडल सांगता येत नाही. पण आपण असा कधी विचार केलाय का की का बाबा शेवटच्या क्षणाला घरघर घरघर लागत असावी, असा विचार आपण केलाय का? पण तुम्हाला सांगू का महिला वर्ग, जरा लक्ष देऊन ऐका. शेवटच्या क्षणाला यमाने बरोबर पाश टाकलेला राहतो. यमाने टाकलेला पाश बरोबर माणसाच्या कंठामध्ये अडकतो आणि माणसाच्या कंठामध्ये पास अडकल्यानंतर यमानं नरडा दाबाय आणि म्हाताऱ्यानं तोंडातनं आवाज काढाय. एकच टायमिंग, दोन्हीचा एक टायमिंग झाल्यामुळं घरघर 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 असा आवाज यायला लागतो. आता ऐका, घरघर असा आवाज यायला लागतो. बरं, शेवटच्या क्षणाला मरताना का होईना म्हाताऱ्याला असं वाटतं आपली शेवटची इच्छा सांगावी. आता म्हाताऱ्या माणसांची काय इच्छा आहे? अरे पप्या, खालच्या आळीच्या सखा नानाचं 2 एकर इकाय निघलंय, तेवढं माझ्या डोळ्यात देखता काळ्याचं पांढरं केलं तर याच्यापेक्षा काय, हो याच्यापेक्षा काय महाराज, माझं जाऊ द्या, माझ्या पप्याचं कसं होईल, माझ्या तायडीचं कसं होईल, याच चिंतात महाराज, संसाराच्या चिंता, याच्यापेक्षा वेगळं नाही. आणि याच्यापेक्षा वेगळं सांगू का, जरा लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस मी सांगितलं यमाने कंठाला पास लाभल्याबरोबर नरड्यातून आवाज येतो, पण असं म्हटल्याबरोबर बऱ्याचशा महिला वर्गांनी आमच्या कंठाला हात लावून बघितला. का? कारण पुरुष मंडळींच्या कंठाला घाटी असते, माता माऊल्यांच्या कंठाला घाटी नसते. हा शास्त्राचा नियम आहे. विठ्ठल विठ्ठल. ऐका, आता माता माऊल्यांच्या कंठाला घाटी का नसते आणि पुरुष मंडळीच्या कंठाला घाटी का असते, त्याच्या पाठीमागचं कारण ऐका. हो, माता माऊल्यांच्या कंठाला घाटी का नसते, त्याच्या पाठीमागचं कारण शस्त्र ऐका. जगाच्या पाठीवरती 2 महायुद्ध झाली, पण ही 2ही महायुद्ध जन्माला येण्याच्या अगोदर एक महायुद्ध होऊन गेलं 5000 वर्षापूर्वी. आणि जिथं हे महायुद्ध झालं असं सांगतात, तिथं गेलेली माणसं, मी काही गेलो नाही अजून, कुरुक्षेत्र नावाची भूमी आहे आणि त्या कुरुक्षेत्र नावाच्या भूमीवर जिथं हे युद्ध झालं महाराज, 5000 वर्ष होऊन गेली, तिथं अजून गवत काळी सुद्धा उगवत नाही, अशी जी माणसं बघून आली त्यांनी सांगितलं कुरुक्षेत्रावरती. असं 18 दिवस चाललेलं महाभारताचं युद्ध आहे. आणि 18 दिवस महाभारताचं युद्ध आपल्या सगळ्यांना माहिती आहे. महाभारताचं युद्ध भारत पाकिस्तान विरुद्ध झालेलं नाही, महाभारताचं युद्ध अमेरिका विरुद्ध चीन असं झालेलं नाही, तर महाभारताचं युद्ध घरातल्या घरात, भावकीतल्या भावकीत, बांधावल्या बांधाव, नवे नवे सख्खा चुलत भावांच्या मध्ये महाभारताचं युद्ध झालं. कुणाच्या मध्ये झालं आपल्या सर्वांच्या मध्ये लक्षात आलेलं असेल. कौरव आणि पांडवांच्या मध्ये, दोघांचे बाप भाऊ भाऊ आहेत, सख्ख्या चुलत भावांच्या मध्ये हे झालेलं युद्ध आहे. ऐका, त्या महाभारतातलाच हा प्रसंग आहे. काय झालं एक दिवशी, हा माता मला बडबड करू नका का, शास्त्र असं सांगतं, कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडूक होऊन येई जन्मा. आता बघा, लहान बाळ बोललं तर लहान बेडूक होईल, मोठा माणूस बोलला तर सोन्या बेडूक होईल, आणि महिला वर्ग बोलला तर त्याच्यापेक्षा मोठा बेडूक होईल. विठ्ठल. ऐका, लक्ष देऊन चरित्र ऐका. एका दिवशीचा प्रसंग आहे. प्रसंग झाला, 5 असणारे पांडव आनंदाने उड्या मारत आपल्या कुंती मातेच्या जवळ आले आणि कुंती मातेला सांगतात, कुंती माता, आई आज पांडवांचा सगळ्यात मोठा शत्रू मारला, पांडवांचा सगळ्यात मोठा शत्रू मारला. कुंती मातेला वाटलं, अरे कुणाला मारलं? कुंती माता विचारते, धर्मा, नकुला, सहदेवा, अरे बाळांनो कुणाला मारला तुम्ही आज? त्यावेळी ती पाळं सांगतात, आई आज कर्ण मारला. आज कोण मारला? कर्ण मारला. आणि कर्ण मारला असं म्हटल्याबरोबर कुंती मातेच्या डोळ्यातून घळघळा घळघळा अश्रू व्हायला लागल्या. आता कुंती मातेच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि मग धर्माला कळेना, नकुलाला कळेना, सहदेवाला कळेना, अरे आपली आई नेमकी आपल्या बाजूने का विरुद्ध पार्टीने. हो, काही कळत नाही महाराज राजकारणामध्ये हल्लीच्या काळामध्ये. आणि मग नकुलानं आईला विचारलं, आई अगं तू आमच्या बाजूने आहेस का कौरवांच्या बाजूने आहेस? म्हणली, बाळांनो, जगातली कुठलीही आई कितीही जरी बिकट प्रसंग आला, अगदी पोरांनी गोठ्यात जरी राहायला जागा दिली, नवे नवे सासू सुनचं नकभर पटत नाही आणि तरी सुद्धा म्हातारी पप्याला खाली ठेवत नाही का? हे रक्ताचं नातं आहे. मग मला सांगा, मग ते म्हटले, आई मग तू रडतेस का जर तू आमच्याच बाजूने? तर कुंती मातेनं सांगायला सुरुवात केली. कुंती सांगते देवाला, कर्ण तो पांडवरे पहिला, मंत्र सूर्याचा जपला, कर्ण तो पांडवरे पहिला. कुंती मातेनं आपल्या 5ही पोरांना जवळ बोलवलं आणि त्यांना सांगायला सुरुवात केली, बाळांनो, कर्ण हा माझाच मुलगा आहे, पण मला सांगा आज सुद्धा लग्नाच्या अगोदर जाऊ नये, पण एखाद्या ताईला, एखाद्या दिदीला जर लग्नाच्या अगोदर दिवस गेले, समाज स्वीकारेल त्या बाळाला?
नाही स्वीकारणार. मग मला सांगा 5000 वर्षापूर्वी समाजाने त्रास देऊ नये म्हणून त्या कुंती नावाच्या आईनं त्या आपल्या पोटी जन्माला आलेल्या त्या बालकाला एका टोपलीमध्ये घेऊन ते नदीमध्ये सोडून दिलं. आणि ही कथा कुंती माता आपल्या असणाऱ्या त्या 5ही पोरांना सांगते. आणि असं सांगितल्याबरोबर 5ही लेकरांच्या डोळ्यातून घळघळा घळघळा अश्रू वाहत आहेत. आणि धर्म नावाचा मुलगा आईला म्हणतो, आई अगं तू आई नाहीस तर तू पापीने आहेस का? कारण आज राज्याच्या तुकड्यापायी आम्ही आज रक्ताचा भाऊ मारला. कौरव मरू दे, कौरव चुलत भाऊ आहेत, पण कर्ण एकाच आईच्या उदरातून जन्माला आलेलो आहे आम्ही. म्हणून आई आज तू आई नाही तर तू पापीने आहेस. आज आमचा सगळ्यात मोठा अपमान केला, तू आमच्या भावाला मारायला लावलंस. आणि मग धर्मराजानं, तुम्हाला सांगू का मायबाप, धर्मराजानं 1 नाही 2 नाही अवघ्या नारी जातीला शाप दिलाय. सगळ्या महिला वर्गांना शाप दिलाय धर्मराजाने. काय शाप दिलाय? आजपासून तुमच्या पोटामध्ये काही राहणार नाही. माने महाराज त्या काळापासून तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते, 2G 4G पेक्षा ह्यांचं नेटवर्क चांगले. आपल्याला जर एखादी गोष्ट आपल्या गावाला सांगायची असेल तर फक्त आपल्या घरामध्येच सांगायचं. अहो आपल्या घरातल्यांना सांगायचं, बाबा आज मी या ठिकाणी हरणीला कीर्तनाला जाणार आहे. हो, मी फक्त आमच्या घरातल्या गृहमंत्र्याला सांगितलं, बाबा उद्या मला हरणीला कीर्तन आहे. पुन्हा सकाळी सकाळी चावडीवरचा माणूस, कुठं आज हरणीला का? हो म्हटलं, तुम्हाला कसं काय कळलं? हो म्हटलं, या आपल्याच घरातलं 4G इथपर्यंत पोचलंय म्हणून तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. 5 मिनिटात अख्ख्या गावाला होऊन जाते. याच्यामध्ये तुमचा चूक नाही मायबाप, ह्याच्यात तुमची चुकी नाही. धर्मराजाने अवघ्या नारी जातीला शाप दिला आणि तेव्हापासून महिला वर्गाच्या कंठाला घाटी नाही. विठ्ठल विठ्ठल ऐका. आणि मग धर्मराजाने शाप दिला. कुठून आपला मुद्दा पांगला होता? तर महिला वर्गाच्या कंठाला घाटी नसते, पुरुष वर्गाच्या कंठाला घाटी असते. आणि पुरुष वर्गांच्या कंठाला घाटी असते म्हणून कंठातून असा घरघर घरघर आवाज व्हायला लागतो. दुसरी गोष्ट, काही काही माणसं जीव जाताना कोंबडं बकरं कापावं तशी तरफड तरफड करत असतात. हा आवाज बाहेर गेला, आतमध्ये आवाज आला पाहिजे मॉनिटरला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, आयुष्यभर मरा आणि मारा हा शब्दापलीकडे ज्यांच्या मुखामध्ये शब्द नाही, अशी माणसं शेवटच्या क्षणाला कोंबडं बकरं कापताना जसं तरफड तरफड करतात ना, तशी त्यांच्या देहाची तरफड 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 होत असते. का? तर आयुष्यभर मरा आणि मारा याच्या पलीकडे त्यांची जगदुनिया नाही. महाराज आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये बरं आहे. मला सांगा, आमच्याकडं माणसं मेल्यानंतर जाळतात बर्डे महाराज, तुमच्याकडं जीव गेल्यानंतर. म्हणजे तुमचं आमचं सारखं आहे. बरं मला सांगा, आपल्याकडे मेलेल्या माणसाच्या तोंडामध्ये काय घालतात? तुळशीची पानं, बरोबर आहे ना? आपल्याकडे पण असंच आहे ना महाराज. मी एका ठिकाणी गेलो होतो बघायला, मला तिथं असं पाहायला मिळलं, मेलेल्या माणसाच्या तोंडामध्ये कोंबडीचे पकाडं घातले. त्यांना म्हणलं, अहो बाबा, आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये तुळशीची पानं घालतात. म्हटले, महाराज तुम्हाला कळत नाही का? कारण आयुष्यभर जसं आपल्याच्या जमिनीला वारसदार, इस्टेटीला वारसदार, तसं तुळशीची पानं त्याच्या तोंडामध्ये घालणारा त्याच्या पापाला वारसदार असतो. आणि ह्याने आयुष्यभर गावात एक कोंबडी ठेवली नाही, 5 फुटाचा रस्ता का चालायला पुरला नाही, गावामध्ये कधी कुणाचं सोयरीक जमू दिले नाही, आणि मरताना ह्याच्या तोंडात तुळशीची पानं कशाला पाहिजे? जाऊ द्या ना कोंबडीचे पकाडं घेऊन. हो मला सांगा, मग याच्याकरता सांगतोय मी. आणि म्हणून आपण भाग्यवाने महाराज, आपल्याकडे गेल्यानंतर तुळशीची पानं घालतात. का? तुळशीचं पान शेवटच्या क्षणाला जर ज्या देहाला लागलं ना, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ, ज्यांच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. मग मला सांगा, तुम्ही म्हणताल महाराज ठीक आहे, आम्हाला कळलं सामान्य जीवाच्या यातना होतात, पण माळकरी सुद्धा मरतो आणि साधा माणूस सुद्धा मरतो. मग माळकऱ्याच्या मरणामध्ये आणि तुमच्या मरणामध्ये काय फरक आहे? महाराजांनी गोड असं उदाहरण दिलेलं आहे. काय उदाहरण दिलं महाराजांनी? ऐका, आपल्या घरामध्ये मांजर नावाचा प्राणी, हा तुम्हाला त्रास होतोय का? तुम्ही वरती बसलाय मग, हां ठीक आहे, काय हरकत नाही. कारण शास्त्र असं सांगतं, वक्त्याच्या पेक्षा उंच आसनावरती गरज नसेल तर बसू नये, असा शास्त्राचा नियम आहे. असो, कीर्तन तुम्ही लक्ष देऊन ऐका. हां तुम्ही तिकडे बघू नका, इकडे बघा, कीर्तन इकडे चालू आहे. हां ऐका, गोड प्रसंग, आपल्या घरातला प्रसंग तुम्हाला सांगतो. ऐका, आपल्या घरामध्ये मांजर आहे आणि ही मांजर आपल्या लेकराचं कुणापासून संरक्षण व्हावं? आपल्या लेकराचं कुणापासून संरक्षण व्हावं? शास्त्र सांगतं,
जगामध्ये दोन आईबाप लेकरांचे वैरी आहेत. कोण? माय बाप जरी चरिपिणं की बोका, असं हे प्रमाण आहे महाराजांचं. जगामध्ये दोन आईबाप आहेत जे पुलांना खातात, चरपीण आणि बोका. महाराजांचं पिलानं माय बाप जरी चरपीण की बोका, असं प्रमाण आहे. बोक्यापासून आपल्या लेकरांचं संरक्षण व्हावं याच्याकरता मांजर आपल्या पिलाला तोंडामध्ये धरून घरोघर 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 फिरवत असते. बरोबर आहे की नाही? आपल्या लेकराच्या संरक्षणासाठी. तसं मांजर सुद्धा आपल्या लेकराच्या संरक्षणासाठी हे करत असतं. पण जीच मांजर आपल्या पिलाला घरोघर घेऊन फिरवताना तोंडाचा उपयोग करते, दाताचा उपयोग करते, आणि तीच मांजर उंदराला फाडताना सुद्धा कशाचा उपयोग करते? कशाचा उपयोग करते? दाताचा उपयोग करते. दोन बोटाचा असणारा उंदीर फाडण्याकरता मांजर एकदा त्या उंदराचा पाय एकीकडं, डोकं तिकडं असं विछिन्न अवस्थेमध्ये त्या उंदराला मारते. हो, विठ्ठल 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 विठ्ठल. दादा, आतमध्ये आवाज पाहिजे. विठ्ठल हो, ऐका. आणि जी मांजर आपल्या पिलाचं संरक्षण करण्याकरिता, पिलाला घरोघर फिरवण्याकरिता दाताचा उपयोग करते, पण उंदराला मारत असताना मात्र छन्न विछिन्न अवस्थेमध्ये त्याचं पाय एकीकडं, डोकं एकीकडं अगदी विछिन्न विछिन्न करून मारते. मला सांगायचं आहे काय, काळ सुद्धा ही एक देवता आहे, आणि काळ सज्जनाला नेत असताना त्याचा आदर सत्कार. चला अनिकेत महाराज, कीर्तन संपलं, चला सन्मानानं त्याला घेऊन जातो. तो काळ सन्मानानं काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. काळ वारकऱ्याच्या दारातला गुलाम होऊन राहतो. महाराज ठीक आहे, तुम्ही म्हणताल तसं पुढं मी सांगणार आहे. आणि एखाद्याला नेत असताना, एखाद्या अभक्ताला नेत असताना काळ अशा प्रकारे घेऊन जातो. कशा प्रकारे? घेऊन जाई बोका, पाहतो उंदीरा, घेऊन जाया बोका, पाहतो उंदीरा, घेऊन जाई बोका, पाहतो उंदीरा, घेऊन जाई बोका. हो, पाहत उंदीर घेऊन जाय बोका, तैसे काळ लोका नेतसे. दादा आतमध्ये आवाज का देणं तुम्ही? आतमध्येच हा, मॉनिटरला आवाज म्हणजे थोडं कमी ठेवा, पण आतमध्ये आवाज द्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, पाहत उंदीर घेऊन जाय बोका, तैसे काळ जगा नेतसे. जसा काळ उंदराला घेऊन जातो, एखादं मांजर उंदराला घेऊन जावं ना, तसा काळ अभक्ताला घेऊन जात असतो. पण वारकऱ्याला नेत असताना काळ गुलाम सलाम करी तुकया घरी राबत असे. तुकोबरायांना नेण्याकरता काळ दशमीच्या दिवशी आला. तुकोबराय म्हटलं, रे बाबा आज दशमी आहे आणि एकादशीचं कीर्तन माझं पांडुरंगाच्या रावळामध्ये असतं, मग एकादशीला जाऊया. एकादशीचं कीर्तन तुकोबरायांनी केलं. आता काळ म्हटलं, बाबा एकादशी झाली आता तरी महाराज चला हरकत नाही. महाराज म्हटले, नाही अजून माझी द्वादशी व्हायची. आणि तुला माहिती आहे ना काळा, ए काळा तुला माहिती आहे ना, अरे अंबरीश राजाची द्वादशी फेडण्याकरता देव वर्षभर वाट पाहिला होता, मग मला सुद्धा द्वादशी सोडू दे. पुन्हा काळाने द्वादशी मान्य केली. पुन्हा त्रयोदशीला महाराज म्हटले, अरे पण शिरापत राहिली, शिरापतीचे अभंग झाल्याशिवाय मला येता येणार नाही. शिरापत झाली, चतुर्दशी झाली, आणि पंचमीच्या दिवशी महाराजांनी सांगितलं, अरे बाबा आता तरी आपल्याला वैकुंठाला जावं लागते. तुकोबराय एक तर तुम्ही चला, नाहीतर मी इथं थांबून कंटाळलो, मला तरी जाऊ द्या. मग तुकोबराय म्हटले, काही हरकत नाही. पंचमीच्या दिवशी तुकोबराय वैकुंठाला गेले. आता मी सांगतो याच्याकरता, आपल्याला नेत असताना काळ, आपल्याला नेत असताना तुम्ही म्हणताल महाराज चप्पल घालू द्या, नाही. तुम्ही जेवायला बसलाय, जेवण करू द्या, नाही. काल परवा आमचे एक नातेवाईक वारले महाराज, हो, बाजारात गेले, लोणंदच्या बाजाराला गेले.
भाजी आणण्याकरता गेले. भाजी घेऊन आले लोणंदच्या बाजारातून आणि भाजी आणल्यानंतर घरातल्यांना सांगितलं, बाबा मी जरा एक अर्धा तास पडतो, स्वयंपाक झालं की मला उठवा. अर्ध्या तासात घरातल्या लोकांनी स्वयंपाक केला, त्या माता माऊलीने स्वयंपाक केला आणि स्वयंपाक झाल्यानंतर आबांना उठवायला गेले. आबा आबा 3 वेळा हाक मारले, आबा काही उठले नाहीत. 4थ्या वेळेस आबांना मात्र चौघांनी धरून बाहेर आणावं लागलं. हो, सांगतो याच्याकरता आपण आणलेली भाजी आपल्या पोटात जाईल का नाही याच्यामध्ये गॅरंटी नाही. इथं कीर्तन करत असलेले महाराज व्यवस्थित घरी पोचतील का नाही याच्यात गॅरंटी नाही. तुम्हाला सांगू का, हां काल परवा एक आजी मला असं म्हटली, महाराज काय सांगू तुम्हाला, देवाला सांगा माझ्यावर लक्ष दे. हो, काय म्हटले आजी, महाराज देवाचं माझ्यावर बिलकुल लक्ष नाही, कधीतरी देवाला सांगा माझ्यावर ध्यान दे. अगं म्हणलं आजे, देवाचं आपल्यावर लक्ष आहे म्हणूनच तू जिवंत आहे आणि देवानी तुझ्या माझ्यावर लक्ष काढलं नाही घरासमोर गर्दी होईल. हो, देवाचं लक्ष आहे म्हणून आपण जिवंत आहे. झोपल्यानंतर उठवायचं की नाही. देवाने आपल्यावरचे लक्ष काढले की लगेच चौघाच्या खांद्यावर राजमान्य राजश्री चौघ खांद करी, 5वा शिका धरीन, 6वा बॉम्बा मारी, विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत भगवंताचं लक्ष आहे तोपर्यंतच आपल्यावरती आहे. मी सांगतो याच्याकरिता, सामान्य जीवाचं मरण आहे. सामान्य जीवाला मरताना जीवाला यातना आहे, तडफड आहे, मरमर आहे, घरघर आहे. पण संतांना जात असताना मात्र असा त्रास नाहीये. तुम्हाला सांगू का, सध्याच्या काळामध्ये म्हातारपणानं मरण येणं ही खूप मोठी भाग्याची लक्षणं आहे. म्हातारपणानं मरण येणं, अरे आमची आताची पिढी म्हातारी होतच नाही. 20-25 वर्षाच्या लेकराला अटॅकचा झटका येतोय. 20-25 वर्षाच्या लेकराला अटॅकचा झटका येतोय. लहान लहान मुलं BP आणि शुगरच्या गोळ्या घेऊन जन्माला येत आहेत. लहान लहान मुलं आई वडिलांच्या गर्भातूनच, आईच्या गर्भातूनच जन्माला येताना जन्मदाताची पोरं रोग घेऊन यायला जन्माला लागलीत. आणि आमची आताची पिढी 50-45च्या पुढं जगेल की नाही याच्यामध्ये गॅरंटी नाही. पण ही जुनी माणसं आहेत, या आज्या, आदरणीय आमचे तात्या, या माणसांनी भगवंताने काय आयुष्य दिलं एवढं या आजींना. अरे 70 वर्षाचं वय झालं, 80 वर्षाचं वय झालं, पण आईनं दिलेले संस्कार ही पिढी आज सुद्धा विसरली नाही. बघा, या आमच्या म्हाताऱ्या आजीच्या एका तरी आजीच्या डोक्यावरचा पदर पडलाय का बघा, आणि नवीन पिढीने एकीने तरी घेतलाय का बघा. हे संस्कार आहेत त्यांचे. अरे त्यांच्या आईनं त्या 10-12 वर्षाचं असताना लग्न झालं की तिला सांगितलं, तायडे लग्न करून तुला माहेराला पाठवती, पण शेवटपर्यंत आई आणि बापाचं नाव कधी वर येऊ देऊ नकोस, डोक्यावला पदर कधी खाली पडू देऊ नकोस. ते संस्कार त्यांच्या वाडवडिलांनी दिलेत. 70-80 वर्ष कसाही मालक जरी मिळाला तरी त्यांना एकच माहिती, आपल्या बापाच्या नावाकरता, आपल्या आईच्या नावाकरता माहेरामध्ये नांदून दाखवणं. आता 2 महिन्यामध्ये घटस्फोट, 3 महिन्यामध्ये घटस्फोट, का? हे संस्कार या पिढीने जपन केले. याच्यापेक्षा वेगळं सांगू का, अरे जुन्या काळामध्ये पहाटेच्या वेळेला आमच्या दारामध्ये पिंगळा यायचा, पहाटेच्या वेळेला दारामध्ये वासुदेव यायचा. हो, आणि वासुदेव येऊ द्या, पिंगळा येऊ द्या, या आमच्या आज्या त्या वासुदेवाला अगदी काय नसलं तरी मुठभर शेंगान गुळाचा खडा दिल्याशिवाय दारात न जाऊ द्यायचं ना. पोरा आलाय, सकाळ रामाधर्माच्या पाऱ्यात आलाय, मुठभर शेंगा घे, तांब्याभर पाणी पिण, मग दुसऱ्या घरी जा. हो, अरे जुन्या काळामध्ये आमची संस्कृती होती काय, साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आताची पद्धत काय, साधू संत येती घरा तोची दाडे खिडक्या बंद करा, नाहीतर चिरचिल भरा भरा, अशी अवस्था आहे. अरे जुन्या काळामध्ये अतिथी देवो भव अशी म्हणणारी आमची संस्कृती होती. पण आता आमच्या घरी पाहुण्यांनी येऊच नाही म्हणून लांबनं सांगतात, महाराज आमच्या घरी येताना जरा सावध, सप्त्याची वर्गणी मागायला येताना जरा सावध, आमचं कुत्र लय पिसाळकय. हो, घरावरच पाठी येते, कुत्र्यापासून सावध रहा. एवढी संस्कृती आमची बदललेली. सांगतो याच्याकरता, या पिढीने संस्कार जपन केले, या पिढीने धर्म जतन केला, म्हणून भगवंतानं त्या बदल्यात त्यांना भरभरून आयुष्य दिलं. नातवंड परतवंडांचं आयुष्य बघण्यापर्यंत यांना भरभरून आयुष्य दिलं. भुजबळ दादा, तुला सांगू का, आताची पिढी नातवंडांचं तोंड सोड, बायकोचं तोंड बघून सुद्धा मरेल का नाही ह्याच्यात गॅरंटी नाही. 40-45 वयाची अनेक पोरं प्रत्येक गावागावात लग्नाची राहिलेली आहेत महाराज. हो, कुठल्याही गावात जा, हां अगदी कुठेही जरी तुम्ही गेलात आणि घरात जाऊन बसलात की लगेच त्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसाचं, वडिलांचं लगेच सांगणं सुरुवात, महाराज कंचं गाव, आमका गाव, आमच्या पप्प्याला बघा की एखादी तुमच्या तिकडं. हो, मुलीला जागा बघा म्हणणारा बाप आम्हाला काय बघायला मिळाला नाही, पण पोराला स्थळ बघा म्हटलेलं बाप पावला पावलाला माने महाराज एक तरी भेटल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल.
हो माझा मुद्दा भरकटतोय पण महत्वाचा मुद्दा ऐका. आजचा तो अभंग घेतलेला आहे सेवेला. आता अभंगाकडे या. आणि शास्त्र असं सांगतं गेलेल्या माणसाचा आत्मा, गेलेल्या माणसाचा प्राण, काळ हा 3 प्राण्या कळत असतो. आणि ते 3 प्राणी मरणाच्या वेळेस जीवाला सावध करत असतात. ऐका, पहिला प्राणी आहे ज्या प्राण्याला यम कळतो त्या प्राण्याचं नाव आहे कुत्रा. दुसरा प्राणी आहे त्या प्राण्याचा स्पर्श झाल्याशिवाय, पिंडाला कावळा शिवल्याशिवाय तो देह पवित्र होत नाही असा कावळा. आणि तिसरा प्राणी गाय. त्या गाय मातेने आमच्या पिंडावरचा नैवेद्य खाल्ला की तो देह पवित्र होत असतो. 33 कोटी देवा एकदा जोरदार टाळ्या ह्या टाळकरी मंडळींच्यासाठी वाजवायच्यात. अरे अशी माणसं तुम्हाला सांगू का मायबाप, वेळ काढून सुद्धा अशी माणसं आपल्याला भेटत नाहीत. पण आज ह्या हरणी गावातल्या लोकांचं खूप भाग्य आहे ही दिग्गज मंडळी एकत्रित आलेली आहेत. आणि या सगळ्यांना एकत्रित आणण्याचं भाग्य आमच्या अनिकेत महाराजांना जातं, आमच्या गोरे महाराजांना, ज्यांनी हे सगळ्यांचा मेळ नोहे हा एकल्याचा खेळ म्हणून मेळ मेळविला. हा कुणाचा एकल्याचा खेळ नाही, हा मेळ जमवणं साधी गोष्ट नाही. पण या सर्व ग्रामस्थ मंडळी, पाहुणे मंडळींची एक मनापासूनची तळमळ की महाराज आपल्या तात्यांचा सोहळा असा झाला पाहिजे, पंचक्रोशीमध्ये त्या कार्यक्रम सोहळ्याचं नाव झालं पाहिजे. म्हणून महाराजांनी अतिशय सुंदर अशी तयारी केली की यूट्यूब चॅनल, अतिशय गोड मंडळी, गाणारे गंधर्व, वाजवणारे गंधर्व आणि सांगणारा मात्र शुकाचार्य नाही, एवढीच महाराज कमतरता आहे. हां ऐका, आता थोडंसं कीर्तन लक्ष देऊन ऐका, आपला मुद्दा थोडंसं लांब राहिला आहे. मी असं सांगत होतो की आलेल्या माणसाचा काळ हा 3 प्राण्याला कळत असतो. त्यातल्या एक प्राण्याचं महत्त्व सांगतो, राहिलेले 2 कधीतरी सांगूया. पण एक ऐका, कुत्रा नावाचा प्राणी आहे. एखाद्याचं मरण काळ जवळ यावं, मरण काळ जवळ आल्यानंतर कुत्रा नावाचा प्राणी इवळायला लागतात. आणि जुन्या आज्या, जुनी माणसं कुत्रा नावाचा प्राणी इवळायला लागला की जुनी माणसं सांगायची, बाबा आज आपल्या बनकरवाडीमध्ये कुत्री इवळायला लागल्यात. खऱ्या अर्थानं खालच्या आळीच्या सखा नानाचं काही खरं दिसत नाही. 2 दिवस झालं तेच सारखं दवाखान्यामध्ये जात आहेत, अशी बोलणी चर्चा सुरू होते. पण तुम्हाला सांगू का जुनी लोक चर्चा करतात, तर कुत्रा नावाच्या प्राण्याला वरदान आहे भगवंताचं की त्याला यम कळेल. त्याचा महत्त्वाचा मुद्दा असा महाभारतामध्ये आलाय. धर्मराजा वैकुंठाला जात असताना धर्मराजाच्या बरोबर कुत्रा नावाचा प्राणी घेऊन गेलेला आहे. ऐका, धर्मराजा वैकुंठाला जात असताना धर्मराजाबरोबर त्याची मुलं आलेली नाहीत, त्याची बायको आलेली नाही, तर कुत्रा धर्मराजाच्या बरोबर स्वर्गापर्यंत गेलेला आहे. आणि स्वर्गाचं दार उघडत असताना यमदूत विचारतात, धर्मराजा स्वर्गामध्ये यायचा अधिकार फक्त माणसाला आहे का? माणसाला स्वर्गात यायचा अधिकार आहे कारण भजन कीर्तन चाललं असताना तिथं शांतपणे श्रवण करावं. कुणाला कळतं? माणसाला. भजन कीर्तन सुरू असताना तिथं शांत बसावं, बडबड करावं, माणसाला कळतं, कुत्र्याला कळत नाही. बांधावरून चालले असताना बांधावर मसोबा नावाचा देव आहे, बांधावरती आणखीन कुठले देव आहेत, त्या देवाच्या पुढं नतमस्तक व्हावं, माणसाला कळतं, कुत्र्याला कळत नाही. म्हणून कुत्रा नावाच्या प्राण्याला स्वर्गामध्ये यायचा अधिकार नाही.
आणि मग धर्मराजाने सांगितलं, बाबा आतापर्यंत स्वर्गापर्यंत येत असताना माझ्याबरोबर प्रामाणिकपणाने जर कोण आलं असेल तर कुत्रा आलाय, घ्यायचं असेल तर आम्हा दोघांना घ्या, नाहीतर मी माघारी जातो. शेवटी नाईलाज असतो व धर्मराजाबरोबर कुत्र्याला घेतलं. आणि मग धर्मानं सांगितलं की धर्मा, कुत्रा हा धर्माचा अवतार आहे, हा काळाचा अवतार आहे, म्हणून त्याला आतमध्ये घेतलं. आणि त्यावेळेस कुत्र्याने यम पाहिला होता. म्हणून आज सुद्धा एखाद्याचा मरण काळ जवळ आला की ती कुत्रं त्या माणसाला सावध करत असतं, बाबा आज आपल्या वाडी वस्तीवरचे आबा तात्या नाना आपल्याला सोडून जाणार आहेत आणि त्यांच्याकरता कुत्रा नावाचा प्राणी रडायला लागतो. तुम्हाला उदाहरण सांगू का मायबाप, लक्ष देऊ नये का? 3 एप्रिल 1680ला अमावस्येच्या दिवशीला या महाराष्ट्राच्या मातीतला लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी राजा काळाच्या पडद्याआड झाले. आणि छत्रपती शिवाजी महाराज काळाच्या पडद्याआड झाल्यानंतर सगळी रायगडावरची कुत्री रडायला लागली. आणि कुत्री रडायला लागल्यानंतर एसाजी कंक नावाच्या मावळा पळत गेला आणि रायगडावरती असणाऱ्या सगळ्या कुत्र्यांना मोकळं सोडून दिलं. सगळ्या कुत्र्यांना मोकळं सोडून दिल्यानंतर त्याच्यामध्ये वाघ्या नावाचा कुत्रा, जो छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय लाडका आणि आवडता होता, असा वाघ्या कुत्रा पळत आला. आणि वाघ्या नावाच्या कुत्र्याने शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी मारून प्राण दिला. आणि वाघ्या नावाच्या कुत्र्याने प्राण दिला म्हणून आज सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला रायगडावरती त्यांच्या बायकोची समाधी नाही, त्यांच्या आईची समाधी नाही, धर्मवीर संभाजीराजांची समाधी नाही, तर वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी रायगडावरती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला आहे. तुम्हाला सांगू का, कधी कधी माने महाराज मला वाईट वाटतं की माणसापेक्षा कुत्री बरी. त्या कुत्र्यानं उद्धार करून घेतला स्वतःचा शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये जाऊन. अरे रेडा माऊलींच्या संगतीमध्ये आला, त्या रेड्याने त्या स्वतःचा उद्धार करून घेतला. हो, कुत्र नामदेवरायांच्या ताटामधले घास उचला तर त्या कुत्र्याचा उद्धार झाला. म्हणजे त्या मुक्या जीवाला उद्धार कसा करावा हे मुक्या जीवाला कळालं, पण या 2 पायाच्या जीवाला कळालं नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून लक्ष देऊ नये का, कुत्रा नावाच्या प्राण्याला काळ कळतो. दुसरा कावळा नावाचा प्राणी, कावळ्याला भगवंताचं वरदान आहे की जोपर्यंत तू पिंडाला स्पर्श करणार नाही तोपर्यंत तो आत्मा जीव येणूतून मुक्त होणार नाही. आणि जीव येणूतून मुक्त झाल्यानंतर तो आत्मा माझ्या पायाकडे यायला मार्गस्थ होणार नाही. अशी ही गरुड पुराणामध्ये वर्ष श्राद्धाचं सांगण्यात आलेलं महत्त्व आहे. मग तुम्हाला सांगू का, वर्ष श्राद्धाला भजन कीर्तन का करावं? मला सांगा, आता वर्ष श्राद्ध झालं, आता पुन्हा तात्यांची आठवण काढत असताना एवढी सगळी माणसं एकत्र येणार आहेत का? नाही येणार. पण कमीत कमी 2 तास का होईना त्यांच्या शेवटच्या आठवणीमध्ये आपण थांबावं. 2 तास का होईना त्यांनी आयुष्यामध्ये केलेल्या सत्कार्याचं कुठंतरी वर्णन व्हावं. 2 तास का होईना श्रद्धेनं वैष्णवा घरी सदा ऋणजुनती टाळ टाळ मृदुंग आणि विणा या वाद्यांचा आवाज ऐकल्यामुळं तेथील जागा, ते घर, ते अंगण पवित्र होत असतं. आणि ते पवित्र कीर्तन भागवता घरी भजन कीर्तन भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट
याची वाट पाहे रघुनंदन याची वाट पाहे हो, भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन. आता जीवाच्या जाण्याचं वर्णन आपण ऐकलं. आता संतांचं जाणं कसं आहे. आता अभंगाचं जे चरण आहे, हो, ज्याच्याकरता हा अभंग घेतला, आता संतांचं जाणं आहे का. आता जीवाच्या जाण्याचं इतका वेळ वर्णन केलं. आता संत जात असताना कशा पद्धतीने जातात हे सुद्धा आपण जाणून घेतलं पाहिजे. जो अभंगाचा आहे हा अभंग नामदेवरायांच्या निरण काळातला आहे. ऐका, विश्वसंत ज्ञानोबारायांना समाधी सोहळा दिला. ज्ञानोबारायांना समाधी काळ दिल्यानंतर काही कालानंतर सोपानदेवांचा समाधी सोहळा. सोपानदेवांची समाधी झाल्यानंतर मुक्ताई आई साहेब मुक्ताई नगरपासून त्याही वैकुंठाला निघून गेल्या. आणि मुक्ताई वैकुंठाला गेल्यानंतर श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज हे सुद्धा त्र्यंबकेश्वराच्या डोंगरामध्ये समाधीस्थ झालेले आहेत. आणि हे चारही ईश्वरी अवतारी भावंडे, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्षला, आदिशक्ती मुक्ताबाई दासी जणी लागे पाया. आदिशक्ती असणारे मुक्ताबाई महाराज अशी ही ईश्वरी अवतार असलेली भावंड वैकुंठाला निघून गेली. आणि नामदेवरायांना पंढरीमध्ये आता करमेना. मग नामदेवरायांनी भगवंताला विचारलं, देवा हे पांडुरंगा, आता मला पंढरीमध्ये राहण्यासारखं उरलंय काय, आता मला सुद्धा समाधी द्या. पण नामदेवरायांना भगवंताने सांगितलं, नामा हे नामा, तुला वैकुंठला यायचंय ना, पण तू वैकुंठला येण्याचा अजून अवतार कार्य शिल्लक आहे. जोपर्यंत तुझं इह लोकातलं अवतार कार्य संपत नाही, अजून तुझ्यावरची जबाबदारी संपलेली नाही नामा. जेव्हा तुझ्या कार्यावरची डोक्यावरची जबाबदारीची शिरा पूर्ण होईल त्यावेळेस तू वैकुंठाला ये. आणि मग नामदेवरायांनी खांद्यावरती पताका घेतली. तीर्थयात्रा करत 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 नामदेवराय घुमानला आले. आणि घुमानला जाऊन 20 वर्ष नामदेवराय अवघ्या पंजाब राज्यामध्ये शीख धर्मामध्ये जाऊन त्यांनी हरिनामाची भगवा झेंडा लावला. आणि आज सुद्धा घुमान नावाच्या गावामध्ये नामदेवरायांची समाधी भगत नामदेव म्हणून आहे. आणि 20 वर्ष नामदेवरायांनी तिथं प्रार्थना केली. 20 वर्ष नामदेवराय पंजाबमध्ये राहिलेले आहेत. आणि 20 वर्षानंतर नामदेवरायांना पांडुरंगाची आठवण आली. पांडुरंगानं नामदेवरायांच्या स्वप्नामध्ये जाऊन प्रत्यक्ष प्रगट होऊन सांगितलं, नामा आता तुला वैकुंठाला जायची वेळ जवळ आलेली आहे. नामदेवराय बैलगाडीमध्ये बसलेले आहेत. मजल दर मजल करत नामदेवराय पंढरीमध्ये आलेले आहेत. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देवकोटे. इंद्रायणी माता चंद्रभागा माता पाहिल्याबरोबर नामदेवरायांचा आनंद उन्मळून बाहेर आलेला आहे. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आलेले आहेत. गडबडा नामदेवराय लोळा झाले आहेत. चंद्रभागेच्या पानामध्ये मनापासून डुंबून आनंद घेतला. आणि आनंद घेऊन नामदेवरायांनी घरातल्या सगळ्या लोकांना बोलवून आणायला सांगितलं, अरे बाबा, नामदेवरायांच्या घरातली 14 माणसं सगळी एकत्रित आलेले आहेत. पांडुरंगाच्या रावळामध्ये आलेले आहेत. आणि पांडुरंगाची आरती केली, षोडोपचारी पूजा केली. आणि नामदेवराय भगवंताला सांगतात, पांडुरंगा हे माये बापा, 20 वर्ष भरपूर संघर्ष केला, परमार्थाची ध्वजा चारो लोकांमध्ये, तिन्ही लोकांमध्ये या सगळीकडे हरिनामाचा झेंडा लावला. आता मला इथं थांबायची इच्छा नाही. नामदेवा हे भगवंता पांडुरंगा नामदेवराय देवाजवळ निरोप मागतात, देवा ज्याच्याकरता जन्माला आलो होतो तो माझा संसार सुफळ झालेला आहे, ते माझा अवतार कार्य पूर्ण झालेले आहे. आता मला इहलोक सोडून वैकुंठाला जाण्याची आज्ञा द्या. अभंगाचं प्रथम पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता, अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता, अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता, अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता, अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता,
अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता निरोप द्यावा, आता येतो आम्ही. तसं गेल्या वर्षी याच तिथीला आदरणीय तात्यांनी सुद्धा भगवंताला सांगितलं असेल, भगवंता हे पांडुरंगा, अरे ज्या कार्याकरता जन्माला आलो होतो, मुलाचा संसार कडेला नेला, नातवंडांचा संसारही कडेला नेला, आता त्यांना त्यांच्या त्यांच्या मार्गामध्ये लावलेलं आहे. पांडुरंगा आता मला सुद्धा निरोप द्या, कारण आता सुद्धा जो प्रपंच करायचा होता, जेवढं अवतार कार्य होतं तेवढं आता पूर्ण झालं. मराठवाडा हा आपल्याकडे संतांची भूमी म्हणून मानला जातो. तुम्हाला सांगू का, ही दुर्मिळ रत्न आपल्या पुणे जिल्ह्यात कशी काय जन्माला आली, काय सांगू तुम्हाला सांगू का, कारण आतापर्यंत वारकरी संप्रदायाचा इतिहास असा आहे. बर्डे महाराज, साईराज महाराज अतिशय उत्तम असे वादक, अतिशय उत्तम असे गायन अलंकार हे फक्त मराठवाड्याच्या मातीमध्ये जोमाने येतात. आणि आपल्याकडे खाणीमध्ये हिरा सापडावं तसे तुम्ही लोक जन्माला येत असतात. असं आहे. ऐका, मराठवाड्याच्या वातीमध्ये एक आता आधुनिक संत होऊन गेले, त्या संतांचं चरित्र थोडक्यामध्ये सांगतो आणि मग आपल्या अभंगाला कीर्तनाला राहिलेल्या कीर्तनाला सुरुवात करू. ऐका, मराठवाड्याच्या मातीमध्ये आत्ता काही कालापूर्वी, काही वर्षांपूर्वी मारुती महाराज दत्तापूरकर नावाचे एक संत होऊन गेले. हो, आळंदी पंढरीची वारी जवळ आलेली आणि वारी जवळ आली असताना या महात्म्याला अटॅकचा झटका आला आणि हृदयविकाराचा झटका आला म्हणून त्यांना दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पाहिलं तर जवळ त्यांचा एकुलता एक मुलगा होता. आता मुलगा जवळ असताना त्यांनी डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब आज तिथी कोणती? डॉक्टरने त्यांच्या मुलांना सांगितलं, महाराज आता नवमी आलेली आहे. म्हटले माझी पंढरीची वारी जवळ आली आहे, आता ज्ञानोबारायांचं प्रस्थान जवळ आले, मला आळंदीला जाऊ द्या. डॉक्टरनं सांगितलं, महाराज तुम्हाला इथून जाता येत नाही, कमीत कमी 1 महिनाभर तरी तुम्हाला आरामाची विश्रांतीची गरज आहे. डॉक्टर निघून गेले. एकुलते एक पोरगा जवळ बसलेलं आहे आणि बाप मारुती महाराज दत्तापूरकरांचं नावासारखा बाप म्हणतो आपल्या लेकराला, तू जर मला इथून पंढरीच्या वारीला जर जाऊ दिलं नाही तर तुझा काय होईल, निर्वंश होईल. आता मला सांगा, आपल्या पोटच्या पोराचा निर्वंश म्हणजे कोणाचा निर्वंश? स्वतः मारुती महाराजांचा. ते एकुलते एक पोरगा घाबरलं. महाराज म्हटलं, बाबा तुमच्या मनात असेल तसं करा. आणि मग संत मारुती महाराज दत्तापूरकरांनी आळंदीपासून पंढरीपर्यंतची वारी पूर्ण केली आणि वारी पूर्ण झाली. द्वादशी सोडली आणि चंद्रभागेच्या पाळवंटामध्ये उभं राहून सांगतात, पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता रुक्माई माता, या नरदेहाने परमार्थाच्या कार्यामध्ये आड येण्याचं दुर्भाग्य केलंय आणि मला वाटतं आता माझं अवतार कार्य पूर्ण झाले. आई पांडुरंगा, या नरदेहाकडून आता परमार्थ जर होत नसेल तर आता याला इथून गावाला न्यायचं नाही, याला इथं तुझ्या पंढरीच्या पांडुरंगाच्या रावळामध्ये विसर्जन करायचंय. आणि असं म्हणत त्या संत मारुती महाराज दत्तापूरकरांनी पंढरीमध्ये देह ठेवला. मारुती महाराज दत्तापूरकरांनी पंढरीमध्ये देह ठेवल्यामुळं संपूर्ण वारकरी समाज एकत्रित आला आणि 1998 साली मला वाटतं मारुती महाराज दत्तापूरकरांना पंढरीच्या वाळवंटामध्ये समाधी दिली. पंढरीच्या वाळवंटामध्ये त्यांना चिताग्नी दिली आणि चिताग्नी देत असताना एवढंच सांगत होते, अहो पांडुरंगा रुक्मिणीच्या कांता निरोप द्यावा, आता येतो आम्ही. पांडुरंगाचा निरोप मागितला. परिणाम असा झाला, त्या दिवशी एवढा पाऊस आला, दुसऱ्या दिवशी मारुती महाराज दत्तापूरकरांच्या अस्थी लोकांना सावडायला मिळाल्या नाहीत. चंद्रभागा मातेनं त्या वारकऱ्याला आपल्या हृदयामध्ये सामावून घेतलं, त्याच्या अस्तका सुद्धा समाजाला मिळू दिले. असताना देवाला सांगतात, देवा आता आम्हाला निरोप द्या. कशा करता? म्हणजे संत हे मरणाला घाबरत नाहीत, संत हे त्या अवस्थेला घाबरत नाहीत, तर सांगतात भगवंता फक्त शेवटचं दृढ भाव पांडुरंगी, दृढ भाव पांडुरंगी, दृढ भाव पांडुरंगी, देह पांडुरंगी, दृढ भाव पांडुरंगी, दृढ भाव देह
देह जावो अथवा रहो पांडुरंगी दृढ़ भावो इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले राधा जी को साथ लेना इतना तो करना स्वामी जब गंगा मैया की तट हो यमुना की तट हो पण शेवटच्या क्षणाला भगवंता आम्हाला दर्शन दे आणि आम्हाला दर्शन देऊन मला बोटाला धरून तुझ्याबरोबर घेऊन जा ही प्रार्थना या अभंगातून संत करत असतात. आता जीवाचं मरण ऐका. गेल्या वर्षी याच तिथीला याच काळाला वैकुंठवासी महिपत तात्या तुम्हा आम्हाला सर्वांना शोकसागरामध्ये सोडून निघून गेले. आता तात्यांच्या बद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. शास्त्र असं सांगतं जावयानं कधी सासऱ्याचा अपमान करायचा नाही. लग्नामध्ये सोन्याची अंगठी दिली नाही तरी चालेल, अगदी लग्नामध्ये साध्या पद्धतीने लग्न करून दिलं तरी चालेल, पण जावयानं कधी सासऱ्याचा अपमान करायचा नाही. जर एखाद्या जावयानं जर सासऱ्याचा अपमान केला तर त्याला मशानभूमीमध्ये पाडावं लागतंय. मशानभूमीमध्ये त्याची राख होते. हे मी सांगत नाही, एका माणसानं एका देवानं सासऱ्याचा अपमान केला मशानभूमीमध्ये त्याच्या नावाने बोंब मारली जाते. हो ऐका, गोड चिंतन लक्ष देऊन ऐका. एकदा सभा भरलेली आहे आणि त्या सभेमध्ये प्रजापती दक्ष नावाचा राजा येणार आहे आणि प्रजापती दक्ष नावाचा राजा येणार आहे म्हणून सगळेजण आदराने उठून राहिले. प्रजापती दक्ष, प्रजापती दक्ष हा ब्रह्मदेवाचा पुत्र आहे प्रजापती दक्ष. पण त्या सभेमध्ये त्याचा असलेला जावई महादेव नावाचा जावई, ज्या महादेवाला पार्वती नावाची कन्या दिली होती, त्या महादेवाला सती नावाची कन्या दिली होती दक्षाची. आणि महादेव बाबा आपल्या भजनामध्ये दंग आहेत, एका कोपऱ्यामध्ये बसलेले आहेत. नकळत सासरा आला म्हणून जावई उठला नाही आणि जावयाला राग आला. अरे वाल्याच्या बाजाराला गेले आणि वाल्याच्या बाजाराला गेल्यानंतर जर एखादा पाहुणा चहा पाजा म्हटलं तरी माणसं खालीवर बघतात, पाहुणा कामाला येईल का नाही, पाहुणा ओळखीचा आहे का नाही. चहा पाजायचा म्हटलं तरी माणसं एकमेकाला विचार करतात पाजावा का नाही. हो मग मला सांगा, अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेली मुलगी मी याला दिली. 20-22 वर्ष त्या लेकराला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं आणि मागचा पुढचा विचार न करता या गोसाव्याच्या ताब्यात दिलं. महादेव म्हणजे गोसावी बरं का आता. आणि तरी सुद्धा याला माझी किंमत नाही म्हणून सासऱ्यानं जावा याला शाप दिला. अरे म्हटले बाबा एवढा तुझ्यावर उपकार केला आणि उपकार करून सुद्धा तुला उपकाराची जाणीव नाही, तुला शाप देतो, तुला मशानभूमीमध्ये पडावं लागेल. एवढंच नाही, तुझ्या नावाने मशानभूमीमध्ये बोंब मारली जाईल. म्हणून केले कर्मांतर, केले कर्मांतर बोंब मारली हरी हर, बोंब मारली हरी हर, बोंब मारली हरी हर. केले कर्मांतर बोंब मारली हरी हर, बोंब मारली हरी हर, मारली हरी हर. बोंब मारली हरी हर, बोंब मारली हरी हर, बोंब मारली हरी हर. हो केले कर्मांतरण बोंब मारिली हरिहर. आणि त्या महादेवाकडून नकळत सासऱ्याचा अपमान झाला म्हणून महादेवांना मशानभूमीमध्ये पडावं लागलं. आणि आज सुद्धा महिला वर्ग असू द्या की पुरुष मंडळी असू द्या, कुणीही गेल्यानंतर मशानभूमीमध्ये गाडगं फोडत असताना 3 वेळा महादेवाच्या नावाने बोंब मारली जाते मशानभूमीमध्ये. का मारली जाते तर महादेवाकडून सासऱ्याचा अपमान झाला. मला सांगा, महादेवाकडून सासऱ्याचा अपमान झाला म्हणून त्यांच्या नावानं 3 वेळा बोंब मारतात. आपण जर सासऱ्याला शिव्या देत असू, सासऱ्याने अंगठी दिली नाही, सासऱ्याने लग्न चांगलं करून दिले नाही, अरे तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला पोटचा गोळा आपल्याला दिला, याच्यापेक्षा वेगळं अजून काय द्यावं मला सासऱ्याने सांगा की. मला सांगाल का नाही. एक जण काल परवा माझ्याकडे आले, म्हटले महाराज हे आपल्यासारखा अख्ख्या बनकरवाडीत कोण नाही. म्हटलं काय झालं का. म्हटले अख्ख्या बनकरवाडीमध्ये आपल्या पोरांसारखी एवढी प्रॉपर्टी कमवून ठेवली. म्हटले 10 कोटीची प्रॉपर्टी, 3 पिढ्या आपल्या बसून खात्याला बनकरवाडीत. म्हटलं मला सांगा, मग आपल्यासारखा श्रीमंत बाप आहे का कोणी. ते म्हटलं ती सगळं राहू द्या,
पण मेल्यानंतर तुम्हाला पाणी पाजाय गळ्यात पडून रडा एखादी तरी मुलगी आहे का? म्हटलं नाही राव महाराज, 3 पोरग आहेत पण मला मुलगीच नाही. मग त्यांना म्हटलं बाबा तुमच्यासारखा दळिद्री बाप जगात कोण नाही का? अरे जगात त्यो बाप श्रीमंत आहे ज्या बापाला बाप गेल्यानंतर, तुम्हाला सांगू का, जगात कुठल्याही बापाचं प्रेत असू द्या पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याकडं मुलगी आल्याशिवाय बापाचं प्रेत उचलायचं नाही, हा नियम आहे. मुलगी आल्याशिवाय बापाचं प्रेत चौघाच्या खांद्यावर ठेवलं जात नाही. हो, किती उशीर लागू द्या. महाराज आमच्याकडे 2 दिवस एका म्हाताऱ्याचं प्रेत ठेवलं होतं ना. लेक बाहेरच्या देशातून यायची होती का? लेकी करता म्हटली. लेकीने सांगितलं मी आल्याशिवाय बापाचं प्रेत उचलायचं नाही. एवढं बापाचं आणि लेकीचं नातं जवळचं आहे. एक प्रसंग माझ्या वाचनामध्ये आला. प्रसंग असा वाचनामध्ये आला, एका बापाची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि अंत्ययात्रा निघाल्यानंतर मध्य रस्त्यामध्ये अंत्ययात्रा आली आणि एवढ्यात एक जण पुढं आला आणि मध्ये म्हणला, ए थांबा. म्हटले नानांचं प्रेत पुढं न्यायचं नाही. म्हटले का? म्हटले यांनी माझ्याकडून 10 लाखाचं कर्ज घेतलंय आणि ते कर्ज चुकवल्याशिवाय आता हे गेल्यानंतर माझं कर्ज कोण चुकवणार? म्हटले कर्ज चुकवायचं नाही, माझं कर्ज चुकवल्याशिवाय नानांची प्रेत यात्रा पुढं न्यायची नाही. आता असं म्हटल्याबरोबर पोरगा म्हटला, तुम्ही आमच्या वडिलांना 10 लाख रुपये कर्ज दिलं मान्य आहे, पण मला सांगा मला विचारून दिलं होतं का? माझा विचार घेतला होता का? म्हटलं कर्ज मागायचा मला अधिकार नाही. तुम्ही कर्ज त्यांच्याकडूनच घ्या, पाहिजे तर ही नानांचं प्रेत तुमच्या घरी न्या, पण मी कर्ज देणार नाही. आता मुलगाने असं म्हटल्याबरोबर मुलगा निघून गेला. काय करावं? पण एवढ्यात पाठीमागून पदरानं वारा घालणारी लेक पुढे आली आणि त्या लेकीने सांगितलं, बघ हातामध्ये 2-2 तोळ्याच्या ह्या बांगड्यात ह्या ठेव, बाकीचं काय असेल ते माझ्या घरनं घेऊन जा, पण माझ्या आमच्या नानांचं प्रेत खाली ठेवायला सांगू नको. त्यांची लेख खंबीर आहे आमच्या बापाचं सगळं काही कर्ज चुकवायला. तो म्हणला, थांबा 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 ताई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हटले काय? म्हटले 10 लाख रुपये नाना मला देणेकरी नव्हते, तर मी नानांना देणेकरी होतो आणि मला हे बघायचं होतं की त्यांच्या पैशाचा खरा वारसदार कोण आहे. पण आज तुम्हाला दाखवून दिलं की बापाच्या प्रॉपर्टीचा अधिकारी मुलगा नाही, तर त्यांची मुलगी त्यांच्या संपत्तीचा वारसदार आहे. हे ताई तू मला दाखवून दिलंस. आणि मग मला सांग, तुम्हाला बघता काय न कळत 10 लाख रुपये ते बाप जाताना का होईना आपल्या लेकीला देऊन गेला. विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून शास्त्र असं सांगतं, जगात सगळ्यात श्रीमंत बाप कोणता असेल तर त्या बापाला बाप गेल्यानंतर पदरानं वारा घालायला मुलगी हजर आहे ना, तो बाप जगामध्ये सगळ्यात श्रीमंत बाप आहे तो. आणि प्रसंग असा आहे की बाप गेल्यानंतर, शास्त्रा गेल्यानंतर त्याला पहिला खांदा कुणी द्यावा, शास्त्रामध्ये त्याचं सुद्धा वर्णन आलेलं आहे की बाप गेल्यानंतर नेमका खांदा कोणी द्यावा. घेऊन जा कोणीतरी त्या बाळाला. ऐका जरा थोडंसं, माता माऊल्या 5 मिनिटं तुमच्याकरता बोलतोय. कीर्तनाची नियोजित वेळ संपलेली आहे, पण आमच्या अनिकेत महाराजांनी हा एवढा अट्टहास करून ही सगळी गुणीजन मंडळी या ठिकाणी आणली की नाही, म्हणून तुमच्याकरता ओव्हर टाईम 5-10 मिनिटं तुमची एक्स्ट्रा घेतोय. ऐका, गोड असा प्रसंग आहे, जुन्या काळातला प्रसंग आहे. सकाळी सकाळी जगद्गुरू तुकोबारायांच्या दारामध्ये बैलगाडी आली. जुन्या काळामध्ये लेकीला माहेरपणाला आणण्याकरता, सासरी सोडण्याकरता बैलगाडी असायची. आणि बैलगाडी एखाद्या सुनाला जर नागपंचमीचा सण, पहिल्या संक्रांतीचा सण जर आणायचा असेल तर बैलगाडी पाठवायची. आणि तुम्हाला माहिती आहे का, आनंदाच्या काळामध्ये बैलगाडी कशी असायची? त्या बैलांच्या अंगावरती झुली घातलेल्या असायच्या, कपाळावरती बाशिंग बांधलेली असायची. आता या आमच्या आजींना माहिती आहे जुन्या काळातलं कसं खळ 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 कर आवाज करती, घुंगुर माळा घातलेली. समजून चला आमच्या तिकडच्या मिरेवाडीवरून बैलगाडी बनकरवाडीला आली आणि बैलगाडी दारामध्ये आल्यानंतर लगेच दारातली माणसं म्हणायचं, बरं का तात्यांच्या लेकीला माहेरपणाला नेण्याकरता बैलगाडी आली बरं का. आणि मग बैलगाडीमध्ये बसलेल्या त्या लेकीचं तोंड जर पुढच्या दिशेला असेल तर समजून चालायची घरातली माणसं बैलगाडी कुठं चाललेली आहे, माहेरच्या दिशेने चाललेली आहे. आणि बैलगाडीमध्ये बसलेल्या त्या मुलगीचं तोंड जर मागच्या बाजूला असेल तर समजून चालायचं ही बैलगाडी माहेरच्या बाजूला, सासरच्या वाटेला निघालेली आहे. आणि तुकोबारायांच्या दारामध्ये सकाळी सकाळी 6 वाजता बैलगाडी आलेली. पण या बैलगाडीमध्ये बैलांच्या अंगावरती घुंगरमाळा नाहीत, बैलांच्या अंगावरती बाशिंगा नाहीत, झुली नाहीत, अशी ओसाड बैलगाडी दारामध्ये आली. आणि सकाळी 6 वाजता तुकोबारायांच्या धर्मपत्नी जिजामातेला सांगतात, जिजामाता तुम्हाला ताबडतोब जशा असाल तशा अवस्थेमध्ये पुण्याला यावं लागतंय. पुण्याला यावं लागतंय म्हटल्याबरोबर जिजामाता बैलगाडीमध्ये बसलेल्या आहेत.
आणि एवढ्यात गाडीवानांना सांगितलं तुकाराम महाराजांना सुद्धा बोलवून घ्या. महाराज कुठे आहेत? महाराज काकड्याकरता मंदिरामध्ये गेलेले आहेत. तुकाराम महाराजांना बोलवलं. आता महाराजांना माहिती, मला सांगा, आज सुद्धा रात्री अपरात्री आपल्या घरातला मोबाईल फोन जर वाजला, कमीत कमी 6 वाजायच्या अगोदर आपल्या घरातला मोबाईल फोन वाजला तर आपल्या मनामध्ये काय येतं? हो, काल परवा मला सांगितलं आपल्या समाजामध्ये चुकीची प्रथा आहे दादा, राजेंद्र दादा. आपल्या समाजात एक चुकीची प्रथा मुलं असं करतायत, रात्री अपरात्री एखाद्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता रात्री अपरात्री फोन करतात. पण मला सांगा, रात्री अपरात्री जर अचानक असा फोन आला, घरातल्या एखाद्या माणसाला चुकून अटॅकचा झटका आला तर कोण जबाबदार आहे? कारण ज्यावेळेस आमच्या घरातला मोबाईल फोन वाजतो त्यावेळेस आमच्या मनामध्ये हेच येतं की कुणाचं काही झालं तर नाही ना, आमच्या जवळच्या नातेवाईकाचं कुणाचं काही झालं तर नाही ना. या चुकीच्या प्रथेमुळे महाराज माझ्या वाचनामध्ये आलं दादा, काल परवा एका मुलाच्या वडिलांचा हृदयविकाराने निधन झालं. का? रात्री अपरात्री अचानक मोबाईल फोन वाजल्यामुळे त्यांना धडकी भरली, ती सहन झाली नाही. फोन कशाकरता केला होता तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याकरता. एवढं चुकीचं वागतायत. मग तुम्हाला सांगतो, जिजामाता बैलगाडीमध्ये बसलेले आहेत, मजल दर मजल करत बैलगाडी आता जवळजवळ पुण्याच्या जवळ आलेली. आणि पुण्याच्या जवळ बैलगाडी आल्यानंतर गल्ल्यामागून गल्ले, रस्त्यामागून रस्ते पार करत बैलगाडी एका मोठ्याशा आलिशान वाड्यापाशी आलेले. आणि बघितलं तर दारामध्ये गटागटाने तटातटाने माणसं बसलेले आहेत. त्या जिजामाता नावाच्या एकुलत्या एका लेकीनं बघितलं, ज्यावरती आपल्या दारात लोक बसलेले त्यावरती आपले आबा आपल्याला सोडून निघून गेलेले आहेत. म्हणून ती लेक पळत गेली आणि पळत जाऊन आपल्या आबांच्या प्रेताला कवटाळून टाहो पडला, आबा आम्हाला न सांगता तुम्ही निघून गेलात आबा. आणि गळ्यात पडून हंबरडा फोडून ती लेक रडायला लागली. आणि रडता रडता ती लेक जगद्गुरु तुकोबारायांना सांगते, तुकोराम महाराज, हो महाराज, तुमच्या पांडुरंगाला सांगा ना आमच्या आबांना जिवंत करा. माझ्या एकुलते एक दादाचं लग्न राहिलंय, माझं एकुलते एक दादाचं लग्न होईपर्यंत आमच्या आबांना जिवंत करा, अशी प्रार्थना ती जिजामाता करते. पण तुकोबाराय त्या आवलीला सांगतात, आवले, हे आवले, अगं काय सांगू तुला, 7व्या राम अवतारामध्ये प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ राजा तरफडून मरण पावला. 4 पोरांचा बाप असणारा दशरथ राजा तरफडून मरण पावला, पण त्याला पाणी पाजायला पोरगा आले नाही. कृष्ण अवतारामध्ये कृष्णाच्या डोळ्या देखतात त्याची सगळी पोरं दारू पिऊन मेली, पण कृष्णाला आपल्या लेकरांना सावरता आलं नाही. आवले, काळ हा भगवान परमात्मा नियतीच्या पैऱ्याच्या आड येत नाही आवले, अशी समजूत घालतायत. आणि आबाजी गुळव्यांचं प्रेत चितेवरती ठेवलं, तिरडीवरती प्रेत ठेवलं. आणि जगात सगळ्यात भाग्यवान शास्त्र जर कोण असेल तर तो श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा शास्त्र आहे. का? कारण ज्या जावयाचं वर्णन अख्खा महाराष्ट्र 350 होऊन गेले तरी वर्ष होऊन गेले, प्रत्येकाच्या काळजामध्ये नाव आहे तुकाराम. शास्त्र असं सांगतं, शास्त्रा गेल्यानंतर आपल्याकडे त्याला पाहुण्याचा खांदा म्हणतात. शास्त्र असं सांगतं, जावई ज्यानं सासऱ्याला पहिला खांदा हा जावयानं दिला पाहिजे. का? कारण सासऱ्याचे ऋण आहेत जावयावरती. अरे, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेला जीव मागचा पुढचा विचार न करता सासरा जावयाच्या स्वाधीन करतो. आणि एकदा का स्वाधीन केल्यानंतर, एकदा का कन्यादान झालं की पुन्हा लेकीच्या संसारामध्ये लुडबुड करत नाही. हे उपकार सासऱ्याच्या जावयावरती आहेत, म्हणून पहिला खांदा हा जावयानं सासऱ्याला द्यायचा आहे. आणि मग 3 खांदेकरी भावकीतल्या लोकांनी द्यायच्यात. आणि मग पदराने वारा का घालतात? एकाने मला प्रश्न केला, आपल्याकडे माणूस गेल्यानंतर पदराने वारा का घालतात? मेलेल्या माणसाला घाम येतो का? नाही बाबा, अरे त्या लेकीच्या आयुष्यामध्ये जोपर्यंत आई आणि बाप रूपी मायेचा पदर आहे तोपर्यंत लेकीला माहेर पण असतं. एकदा आई आणि बाप निघून गेला की तिला प्रेमाचा मायेचा पदर राहत नाही. आणि तो पदर राहत नाही त्याचंच प्रतीक आहे लेक. घरापासून मशानभूमीपर्यंत आपल्या बापाला पदराने वारा घालत असते. आबा, नाना, तुम्ही निघून गेलात, आता माझ्या आयुष्यातला प्रेमाचा वारा संपला. अरे जुन्या काळातला बाप असा होता, लेक माहेरपणाला येणार आहे, आपली तायडी बाळातपणाला येणार आहे म्हटलं की तो बाप रुपया जवळ करायचा. का? कारभार पोराच्या आणि सोन्याच्या ताब्यात गेलेला असायचा. अरे आपली नातवंड दारामध्ये आल्यानंतर, आपली तायडी माहेरपणाला आल्यानंतर तिच्या हातावरती 10 रुपयाची नोट ठेवण्याकरता पैसे असावेत म्हणून बाप तंबाखू सुद्धा महाराज विकत घेऊन खायचा नाही, तंबाखू सुद्धा ह्याला त्याला मागवून खायचा. जुन्या काळातला बाप लेकीला भेटायचा निमित्त करून गावाच्या येशीच्या बाहेर सोडायला यायचा. आणि पदराच्या सोग्याखालनं 2 लसणाच्या पेंड्या मुठभर असलेल्याची वांग्याची कांद्याची भाजी म्हणा, कांदे म्हणा असेल ते लेकीच्या पिशवीमध्ये घालायचं. आणि तायडे, आपल्या बापाचं नाव खाली जाऊ देऊ नकोस, मरेपर्यंत तुझ्या बापाने हेच संस्कार केलते का?
असं सासरी कधी बोलून घेऊ नको तायडे. एवढं जरी केलं ना तरी तुझा बाप समाधानानं मरेल, एवढं जरी केलं. म्हणून जुन्या काळामध्ये अरे नवरा दारू पिऊन मारायचा. नवरा कितीही जरी त्रास दिला तरी त्या माय माऊल्या आपल्या बापाच्याकडे बघत आपल्या बापाची कॉलर समाजामध्ये ताट राहावी म्हणून कसा जरी नवरा असला तरी संसार करायचा का. पण बापाचं नाव खाली देऊ जात नव्हत्या. मला सांगा आता, पाण्याची बाटली दिलेली नाही, पिक्चरला नेलं नाही, महागडा मोबाईल घेतला नाही, छोट्या छोट्या कारणावरून दिवस होतात. मला सांगा त्या ताई दिदींना असे दिवस जर पाहायला आले तर किती जणांचे संसाराचं विध्वंस होईल मला सांगा ना. पण या माता माऊलीने हे संस्कार आमच्या काळजावरती बिंबवले. अरे कान्या काट्या आणण्याकरता डोंगराला जाऊन सरपान घेऊन आले. नवऱ्याने रातभर दारू पिऊन जरी मारलं तरी बापाला सांगायचं, आबा माझा संसार सुखाचा चाललाय, माझ्या संसारामध्ये कशाची उणी नाही, कोंड्याचा मांडा करून खाल्ला पण बापाची आबरू कधीचा वाटे येऊ दिली नाही. हे संस्कार आहेत त्यांचे. आणि म्हणून कर्तसवर्त पोरग ऐन तारुण्याच्या काळामध्ये कर्तसवर्त पोरग निघून गेलं घरातनं. सुनील नावाचं पोरग घरातनं निघून गेलं. पण तात्यांनी त्या कल्पना नावाच्या लेकीला सांगितलं, आजपासून तू माझी सून आहेस, तू माझी सून नसून तू माझी लेक आहेस, म्हणून राहिलेल्या संसारामध्ये मी तुला आधार देईल. म्हणून तात्यांनी आपल्या सुनाच्या पाठीमागं बाप म्हणून खंबीरपणे उभे राहिले. आणि त्या लेकीचा राजेंद्र नावाचा मुलगा, छायाताई, दीपालीताई नावाच्या मुली, या तीनही लेकींना आधार दिला, नातवंडांना आधार दिला, नातूला आधार दिला, सगळ्यांची लग्न व्यवस्थित लागून दिली, संसार सफल करू दिला सुनेचा. आणि संसार सफल झाल्यानंतर गेल्या वर्षी याच तिथीला तात्यांनी सगळ्याला सांगितलं, बाबा ज्याच्याकरता हा अट्टहास केला होता तो सगळं कार्य मार्गाला लागलं भगवंता. आता मला इथं राहायचं नाही, आता माझा संसार सफल झाला, लेकरांना आता सुखाने संसार करा, आता मला फक्त या इहलोकातून जायची आज्ञा द्यावी. म्हणून उत्तरायणाच्या पवित्र काळामध्ये आदरणीय तात्या तुम्हा मला सर्वांनी शोकसागरामध्ये सोडून निघून गेले. म्हणून तात्यांचा असलेला सन्मानाचा, कौतुकाचा, वर्षश्राद्धाचा सोहळा, त्यांचा असणारा नातू राजेंद्र दादा आणि त्यांच्या नातींनी अतिशय गोड असा सोहळा या ठिकाणी साजरा केला. म्हणून तात्यांना आदरणीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. तात्या जिथं कुठं असतील तिथं त्यांना भगवंताच्या चरणाजवळ जागा मिळो आणि सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर